तुझ्यासाठी तरी नकळत घडलं रे तिच्या हातून सगळं. नकळत चहाचा कप फुटतो काकू. जाणून बुजून माणसाच्या तोंडून नकळत एखादा चुकीचा शब्द निघून जातो, पण जाणून बुजून केलेली चूक ही नकळत असू शकत नाही. हो हो मला मान्य आहे, पण काय हे मल्लिका, म्हणजे आता ह्यावेळी तुझ्या मुलीची चूक झाली ती दाखवून द्यायची की तिला पाठीशी घालायचं? वकील नाहीयेस तू तुझ्या मुलांची. कधीतरी आईसारखं वाग, कधीतरी कान पिळ त्यांचे. योग्य काय अयोग्य काय हे शिकव त्यांना जरा. तुला तुझं कर्तव्य पार पाडता येत नाही ना, म्हणून पिंट्याला असं वागावं लागतं. आजी एवढं मोठं काय केलंय मी की जगातली सगळ्यात नालायक व्यक्ती असल्यासारखं वागवतंय मला? नव्हतं राहायचं मला सासरी, म्हणून मी माहेरी निघून आले. आले तर काय झालं, हे माझंही घर आहे. हे तुझं घर आहे या बाबतीत मी कधीच नकार दिला नाहीये, पण ज्या कारणासाठी आणि जी कारणं घेऊन तू इथे येतेस ना, ते अजिबात पटण्यासारखं नाहीये. षडयंत्र म्हणतात त्याला अर्पिता, षडयंत्र. आणि ते सुद्धा कोणाविरुद्ध रचलंस तू? तुझ्या कुटुंबियांविरुद्ध, तुझ्या नवऱ्याविरुद्ध, सासू सासऱ्यांविरुद्ध. आणि ज्या घरात तू लक्ष्मी म्हणून राहत होतीस त्याच लोकांचा छळ केलास. आणि अपेक्षा कोणाच्या नसतात अर्पिता. लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या एकमेकांकडनं काही ना काहीतरी अपेक्षा असतातच की. पण मग त्यांनी माझ्या अपेक्षा का नाही पूर्ण केल्या? कारण त्या अनाठाई होत्या अर्पिता. मी लग्न करून या घरात आले, पण मी या घरामध्ये पाहुण्यासारखीच राहणार, ही कशी अपेक्षा असू शकते? वर परत धमक्या देतेस. हा खोटेपणा कुठनं शिकून आलीस तू अर्पिता? आधी तू मूर्ख होतीच, पण अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची कुठून झालीस? काय गुन्हेगारी? हो, गुन्हेगारीच. सासूवरती हात उचललास तू, आणि हे संस्कार आपल्या घराचे नाहीत. आणि कायद्याने सुद्धा गुन्हाच आहे हा. त्यांनी जर तक्रार करायची ठरवली ना, तर तुरुंगात जाऊ शकशील तू आत्ताच्या आत्ता. आणि दुर्दैव हे आहे की इतकी मोठी चूक तू केलीस, पण त्याची तुला साधी जाणीव सुद्धा नाहीये. आणि हे बिलकुल खपून घेतलं जाणार नाही. तुला तुझ्या वागण्याची शिक्षा ही मिळालीच पाहिजे.